जया रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला आळूच्या पानाच्या वड्या कशा करायच्या ते दाखवणार आहे। आळूच्या पानाच्या वड्या खायला खूप छान लागतात व बनवायला खूप सोप्या आहेत। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। बारीक भरडा घ्यायचं नाही, बारीक घ्यायचं पीठ। या डाळीच्या पिठात आपण 1 चमचा तिखट टाकून घेऊ, अर्धा चमचा हळद टाकून घेऊ, 1 चमचा जिऱ्याची पावडर टाकू, चवीपुरता आपण हिंग टाकून घेऊ, त्याच्यात 1 चमचा मीठ टाकून घेऊ। आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ थोडी। आपण पाणी टाकून हे पीठ कालवून घेऊ। हे पीठ जास्त पातळ नसावं आणि घट्ट नसावं, असं मध्यम पीठ करायचं। आता आपण आळूच्या पानाला ह्या अशा मागच्या बाजूने पीठ लावून घेऊ। आता आपण असं घडी करून घेतलं। आता वरून असं पीठ लावून घ्यायचं घडीला। आता मी सगळ्या पानाला पीठ लावून घेते असं। सगळ्या आळूच्या पानाला मी पीठ लावून घेतलेले। मी आता तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता तव्याला आपण तेल लावून घ्यायचं। आता आपण एक एक वड्या तव्यावर ठेवून घेऊ। आता आपण झाकण ताट काढून घेऊ। आता आळूच्या पाण्याला छान वाफ आलेली। आता ह्या वड्या आपण अशा उलटून घेऊ। वड्याला खालच्या बाजूने वाफ येण्यासाठी आपण 2 मिनिटं गॅस चालू ठेवू। वड्याला दोन्ही बाजूनी चांगली वाफ येऊ द्यायची, म्हणजे कच्च्या राहत नाही। गॅस बंद केला। मी आता एका प्लेटमध्ये वड्या काढून घेते। आपल्या आळूच्या वड्या खूप खायला छान झाल्या। आता आळूच्या पानाच्या वड्या तुम्ही तळून पण करू शकता आणि तव्यावर पण करू शकता। तळल्याला जास्त तेलकट होतात म्हणून मी तव्यावर केल्या। आता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा। आता पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीला। तोपर्यंत धन्यवाद।